अष्टपैलू ठुशीचे 5 चोकर डिझाईन्स फक्त 500 रुपयात. सुंदर ठुशी भरजरी साडीवर दिसेल शोभून. नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. पारंपरिक दागिन्यांमध्ये ठुशी नेहमीच घातली जाते. सण समारंभ असो, लग्न कार्य असो किंवा एखादी पूजा, मराठमोळा साज शृंगार ठुशीशिवाय अपूर्णच मानला जातो. पण सध्याच्या मॉडर्न आणि ट्रेंडी युगात 30 गोल मण्यांची जुनी ठुशी घालण्याऐवजी महिलांचा कल अष्टपैलू ठुशी चोकरकडे मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यात लहान अष्टकोनी सोन्याच्या मण्यांनी गुंफलेली ही ठुशी गळ्यात बसल्यावर अप्रतिम लुक देते. अष्टपैलू ठुशी चोकरमुळे आपल्याला क्लासिक लुक मिळतो. पारंपरिक कलाकुसर आणि आधुनिक डिझाईन्सचा हा सुरेख संगम कोणत्याही भरजरी साडीवर किंवा अगदी साध्या पैठणीवरही उठावदार दिसतो. अँटिक अष्टपैलू ठुशी चोकर ही ठुशी बारीक अष्टकोनी डायमंड कट मण्यांनी बनवलेली असून मध्यभागी गुलाबी रंगीत स्टोन आहे. ही ठुशी डार्क बॉटल ग्रीन, रॉयल ब्ल्यू आणि मिरची लाल रंगाच्या साडीवर हे डिझाईन खूप उठावदार दिसेल. मल्टी लेअर अँटिक गोल मणी ठुशी चोकर यामध्ये मण्यांची फार सुंदर प्रकारे गुंफण केली आहे. गळ्याच्या खाली छोटी छोटी चिमुकली पदकं बघायला मिळतात. ही ठुशी मजेंटा, राणी गुलाबी, जांभळा आणि वाईन साडीवर खूप सुंदर दिसेल. सेमी अष्टपैलू ब्रॉड चोकर विथ कुंदन स्टोन हे डिझाईन एकदम युनिक आहे. लग्न कार्यासाठी चंद्रकळा साडी, इरकल साडी किंवा सिल्क टिकली साडीवर ही ठुशी भारी दिसेल. लाल किंवा हळदी पिवळ्या रंगावर देखील ही ठुशी छान दिसेल. पारंपरिक डबल लाईन अष्टपैलू ठुशी विथ पेंडंट यामध्ये मध्यभागी लाल खड्याचे पदक सोबत जुळणारे स्टार शेप स्टड्स पाहायला मिळतात. ही ठुशी नऊवारी साडी, काठपदर किंवा चंदेरी सिल्क साडीवर हा पारंपरिक लुक अगदी परफेक्ट दिसतो. यात पोपटी हिरवा, गाजरी किंवा केशरी रंग ट्राय करा. चांदबाली पेंडंट अष्टपैलू ठुशी 2 पदरी अष्टपैलू मण्यांच्या मध्यभागी नाजूक अर्धचंद्राकृती पेंडंट असून त्याला खाली लहान मोत्यांचे किंवा सोन्याचे मणी असतात. ही ठुशी पेशवाई नऊवारी, ऑर्गन्झा सिल्क किंवा काठपदराची कॉटन सिल्क साडीवर छान दिसेल. तसेच यात नेव्ही ब्ल्यू, मरून आणि मोरपंखी रंग सुंदर दिसतो. तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील अष्टपैलू ठुशीचे असे 5 चोकर डिझाईन्स तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.